मोठी बातमी समोर येते. धुळ्यामध्ये खाकी वर्दीवरच जमावानं हल्ला केलेला आहे. धुळ्यामधून ही बातमी समोर येते. धुळ्यामध्ये पोलिसांवर जमावानं हल्ला केलाय. अजनाळे गावात पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे. तर ही मोठी बातमी धुळ्यातून समोर येते. गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर इथल्या नागरिकांनी हल्ला केलाय. 2 पोलीस अंमलदार आणि 1 अधिकारी यामध्ये जखमी झालाय. दगडफेक करण्यात आली आहे. धुळ्यामध्ये खाकी वर्दीवरच जमावानं हल्ला केलेला आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्या सोबत जोडलेले आहेत. तुषार, नेमकं कारण काय आहे? स्थानिक इतके आक्रमक का झाले? पोलिसांवर हल्ला का केला? नक्कीच जगदीश, या ठिकाणी धुळे तालुक्यातील अजनाळे गावामध्ये एका संशयितावरती म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे त्याला ताब्यात घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. मात्र असं असताना त्या ठिकाणी ताब्यात घेणं अचानक त्या गावातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येत या पोलिसांवरच या ठिकाणी हल्ला केला. कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र या ठिकाणी रात्रीची वेळ असल्या कारणामुळे या ठिकाणी काहीतरी हे पोलिसांना आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली असं सांगण्यात येत आहे. मात्र अचानक या ठिकाणी हे दगडांचा मारा या ठिकाणी पोलीस पथकावर म्हणजे गाडीवरच या ठिकाणी वाहनावरच या ठिकाणी केला आणि त्यात गाडीचा काचा देखील फुटल्याने त्यात 1 अधिकारी आणि 2 कर्मचारी हे जखमी झालेले. पोलिसांनी या संदर्भामध्ये आता 54 जणांविरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने 12 जणांना आता संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. आता त्या ठिकाणी परिस्थिती आता पूर्ण नियंत्रणामध्ये आलेली आहे. जी तुषार, नेमकी ही घटना कधी घडलेली आहे? वेळ कोणती होती? या ठिकाणी म्हणजे काल धुळे तालुका पोलिसांनी या ठिकाणी गेले होते. म्हणजे रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे. त्यात भयभीत झालेले होते. नेमकं या ठिकाणी गुन्हा कुठल्या स्वरूपात होता हे दाखल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र संशयिताला या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी हे पोलीस आणि अधिकारी कर्मचारी या ठिकाणी गेले होते. मात्र या ठिकाणी 2 पोलीस आणि 1 अधिकारी त्या ठिकाणी होते. अचानक या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी प्रथमदर्शनी महिलांनी या ठिकाणी पोलीस वाहनांवरती या ठिकाणी हल्ला केलेला आहे. बरं, ठीक आहे. धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीबद्दल. काल आमचे 13 लोकांचे पथक 2 वाहनांसह आजनाळे या गावी गेले होते. त्या गावी संशयित तिघांना आम्ही चौकशी कामी ताब्यात आमच्या टीमने घेतलं. तर त्यावेळी तेथील महिला आणि पुरुषांनी पोलिसांच्या वाहनांवर आणि पोलिसांवर दगडफेक केली. त्याच्यामध्ये पोलीस वाहनाचा मागचा काच फुटलेला आहे. तसेच 1 अधिकारी 2 अंमलदार जखमी झालेले आहेत आणि इतरांना पण धक्काबुक्की झाली आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.